सो एव्हरेस्ट बेस कॅम्प हा थिंग्स टू डूमध्ये खूप वर्षांपासून होतं. फायनली मिहीर ला भेटल्यानंतर तो प्लॅन ठरला आणि इथे आल्यानंतर हे वेगळंच जग आहे कम्प्लीट. इथे एवढे सुंदर डोंगर्स आहे आणि हा मागे डेंबूचे हा एवढा आमा डबलम हा एवढा मोठा डोंगर आहे. तर बघून असं वाटतं की आपण एक छोटंसं टायनी क्रिचर आहे ह्या पूर्ण जगामध्ये. सो हे जे ट्रेकिंग हा प्रकार आहे मला पर्टिक्युलरली शिकवतो की स्टे हंबल, बिकॉज वेन यू लुक ॲट दिस माउंटन्स तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एकदम छोटंसं चीज आहे याच्यासमोर. आणि अदर दॅन दॅट हा जो एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंग रूटवरती पर्टिक्युलरली नेपाळला, हा मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो ज्याच्यात तुम्हाला राहायला रूम्स आहेत, टॉयलेट्स आहेत. जरी टेम्परेचर -4-5 डिग्रीज जरी झालं तरी तुम्हाला एवढं लेजर आहे की तुम्ही ब्लँकेट ओढून निवांत झोपू शकता. सो हा जो एक्सपिरियन्स आहे हा मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय. सो खूप मजा आली आणि मिहीरनी जे काय इनपुट्स दिलेत छोट्या छोट्या गोष्टींचे, जसं पाण्यातनं जे वॉटर सिपर आहे त्या सिपरमधनं पाणी एअर कसे काढायची. सो प्रत्येक दिवशी या छोट्या छोट्या गोष्टी मला शिकायला मिळतात आणि हा जो एक्सपिरियन्स आहे हा डेफिनेटली पुढच्या ट्रेक्सला हेल्प करेन. आणि ह्याच्या पुढे जरी पुढे कुठले मिड अर्थनी ऑर्गनाईज केलेत इव्हेंट्स त्याच्यामध्ये नक्कीच मी भाग घेईन. थँक्यू व्हेरी मच.